सांगली जिल्ह्यात महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेविरोधात महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं। स्मार्ट मीटरमुळे वीज बिलं दुप्पट तिप्पट वाढत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी महावितरण कार्यालयासमोर सरकार आणि महावितरणच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली। यावेळी एका महिलेनं दुर्गा मातेची वेशभूषा साकारत आंदोलनात सहभाग घेतल्यानं हे आंदोलन लक्षवेधी ठरलं। दरम्यान स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तातडीनं थांबवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। आज महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीनं स्मार्ट मीटरची जी काही सक्ती या सरकारनं लागू केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही एल्गार पुकारलेला आहे आणि घरामध्ये आमच्या माता भगिनी असतात त्या नारी शक्तीचं प्रतीक म्हणून दुर्गा मातेचं प्रतीकात्मक आज आम्ही इथं सगळ्यांसमोर आणलेलं आहे। कारण ही जर स्मार्ट मीटरची सक्ती थांबली नाही तर शिराळा तालुक्यात जसं आम्ही मीटर फोडायला सुरुवात केलेली आहे, तुम्हाला काही केसेस घालायच्या घाला, आम्ही हे सविनय कायदेभंगासारखं स्मार्ट मीटर फोडायचं आंदोलन हातात घेणार आहे। शिराळा तालुक्यापासून तिथं सुरुवात केलेली आहे। सगळ्या सांगली जिल्ह्यामध्ये जिथं स्मार्ट मीटर दिसाल तिथं आम्ही ते फोडणार। डबल टिबल बिलं यायला लागलेले आहेत। लोकांची अवस्था काय आहे, पूर परिस्थिती आहे, म्हणजे अगदी हतबल ते जनता असताना असले निर्णय हे सरकार घेतंय याचा आम्ही निषेध करतो। आणि हे जर अधिकाऱ्यांना पुढे करून पोलिसांना पुढे करून कायदे दाखवून जर आम्हाला भीती घालत असतील तर त्याला आम्ही आता भिणार नाही। हे सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे, इथं जशाच तसं उत्तर तुम्हाला दिलं जाईल, पत्र्या ठोकल्या जातील एवढं लक्षात ठेवायचं आहे। स्मार्ट मीटर काढा नाहीतर ते आम्ही फोडणार आणि त्याच्यामध्ये अधिकारी पोलीस जे आमचेच बांधव आहेत आमच्यावर घालायचं करायचं नाही। म्हणून ही दुर्गा शक्ती जागृत करून हे आम्ही स्मार्ट मीटर हे सगळं भूत हे पळवून लावणार आहे, एवढंच लक्षात। नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हनुमान मंदिरात SIR कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय। शिवाजीनगर मंडळाचे प्रमुख अमित वाघ यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। या उपक्रमाला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसंच माजी महापौर विजय येवनकर, सुषमा थोरात आणि ललित चौधरी यांनी भेट देत मार्गदर्शन केलं। त्यांच्या उपस्थितीत हा कॅम्प यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली। प्रभाग क्रमांक 8 शिवाजीनगर येथील 269, 282, 284, 287, 288 बूथ मधील मतदार यादीचे पुनरीक्षणासाठी नागरिकांचे फॉर्म भरून घ्यायचे काम चालू केलेले आहे। मी विजय हिराचंद येवनकर, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस महानगर आणि आमचे मंडलाध्यक्ष अमित वाघ इथं आम्ही हे कॅम्पचं आयोजन माननीय अशोकराव चव्हाण, अमरनाथ राजूरकर, DP सावंत यांच्या आदेशानुसार केलेलं आहे आणि इथं भरपूर लोक येऊन जात आहेत। 2 ते 5 असा हा आजचा कार्यक्रम आहे, परंतु सातत्यानं या प्रभागामध्येच म्हणण्यापेक्षा पूर्ण नांदेडमध्येच सगळीकडे हे कॅम्प चालू आहेत। आपल्या मतदार यादीत जर आपलं नाव असेल तरच आपल्याला मताचा अधिकार आहे आणि मतदान करून आपण लोकशाही बळकट करू शकतो। त्यासाठी माझं सर्व नागरिकांना विनंती आहे, खास करून माझ्या प्रभागातील आणि नांदेड शहरातल्या लोकांना, की आपलं नाव मतदार यादीत आहे का हे पाहून घ्या। नसेल तर आम्ही जे कॅम्प आयोजित करत आहोत तिथे येऊन आपलं नाव नोंदवून घ्या। आज इथं फॉर्म भरून घेत आहोत आणि लोकांचे नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करून घेण्यासाठी। नांदेड जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसानं हुलकावणी दिल्यानं खरीप हंगामातील पिकांपुढे मोठं संकट निर्माण झाले। अल्पशा पावसानं भरोशावर जिल्ह्यात सुमारे 80% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असली तरी सोयाबीन, कापूस, हळद आणि इतर पिकं पावसाअभावी करपू लागलेत। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे ते तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकं वाचवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र पुढील 4 ते 5 दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर कोवळी पिकं वाळून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावू शकते अशी भीती व्यक्त केली जाते। काय सांगाल, कशामुळे तुषार लावलंय, काय पाऊस हे 8 दिवस झाले बघा, पाऊस नाही काय नाही, त्यामुळे कसं आहे तुषार लावा लागले। नाही लावले तर फसल खराब होऊन चालली। ते काय करावं आता, सोयाबीन पेरलेले आहे, हळद लावलेली आहे, तूर आहे, टमाटा लावलेले आहे। आता याला पाणी नाही लावल्यानं तर फसल खराब होऊन जाईल ना। 8 दिवस झाले पाणी नाही।
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात तब्बल 15 दिवसांच्या खंडानंतर पावसानं दमदार पुनरागमन केलंय. अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे कुंभेफळसह वरपगाव, राडी, सातेफळ आणि कानडी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पावसाअभावी करपू लागलेल्या सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र अंबाजोगाई तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही पुरेशा पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तिथले शेतकरी अजूनही आकाशाकडे आशेने पाहतायत. रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामाचा आढावा घेत राज्य सरकार हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलंय. या स्मारकासाठी भाजप आमदार प्रमोद जठार आणि उद्योग मंत्री उदय सामंत विशेष प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्या वर्षा भेटीपासून ते शरद पवार, लाडकी बहीण योजना, संजय राऊत, भास्कर जाधव तसंच अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी संदर्भातील प्रश्नांवरही प्रतिक्रिया दिली. विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राज्य सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार आशिष शेलार यांनी केलाय. सर्वात प्रथम तर मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, अभिवादन या ठिकाणी अर्पण करतो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ही भूमी पावन भूमी आहे, ऐतिहासिक भूमी आहे, प्रेरणे आणि शौर्याची भूमी आहे. आणि या कसबात आणि या ठिकाणच्या भूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावं ही कल्पना, अपेक्षा आणि इच्छा वर्षानुवर्षे इथल्या नागरिकांचे. मला सांगायला आनंद होतो की आमचे आमदार प्रमोद जठार यांनी बैठक माझ्या ठिकाणी विभागात लावली आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आमचे कॅबिनेट मंत्री उदय सामंतजी यांनी विधान परिषदेमध्येच मला वाटतं उत्तर देताना याबद्दलची घोषणा सुद्धा केली. आणि म्हणून या सगळ्या कार्याची सुरुवात आणि त्याचा निधी, या सगळ्या व्यवस्था आता आपण पूर्ण करतो आहोत. त्याची पाहणी करणं, त्याचा आढावा घेणं, त्याचा आराखडा बघणं यासाठी मी या भूमीमध्ये आलेलो आहे. कोकणातली जी लोककला आहेत, दाखणी आणि या सगळ्या म्हणलं तरी सामंत साहेब आणि तुमच्या सुद्धा विभागाने पुढाकार घेतलेला होता. यांच्या माध्यमातून सुद्धा वाढ झालेली आहे. आज सत्कार देखील या ठिकाणी होणार आहे. आज मला उदय सामंत साहेबांनी निमंत्रण दिलं. एक स्वागत आणि सत्काराचा ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाने आमच्या विभागाने हा निर्णय घेतला. ज्या 5 लोककला ज्यांना भांडवली आणि प्रयोगात्मक अशी 2 अनुदानं 2008 पासून देण्याचा शासन निर्णय होता आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचं दशावतार असेल, अन्य कला, लोककलाही आहेत. यांसाठी प्रयोगात्मक अनुदान 2,22,00,000 रुपये शासन निर्णयाप्रमाणे होत्या. काळानुरूप लोककला जतन संवर्धनासाठी आणि कलाकारांसाठी आवश्यक असल्यामुळे याची जी खर्चाची मर्यादा होती 2,22,00,000 ती आता 4,44,00,000 दुप्पट केली. आणि मग दशावतार करणारे आपले पथक असतील, त्या पथकाचे चालक मालक आणि कलाकार या दोघांनाही विभागून त्यांच्या थेट खात्यावर अधिकचं अनुदान प्रयोगात्मक आता देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. बरोबरीने आपल्याकडे अन्य लोककलाही सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये नमन हा आपला खेळ जो आहे आणि जाखडी याचा सुद्धा नव्याने समावेश करून त्यांना सुद्धा प्रतिप्रयोग अशी एकंदरीत 10 लाख रुपये अनुदानाची प्रयोगात्मक अनुदानाची घोषणा आपण केली. आणि ह्या आपल्या कोकणातील असलेल्या लोककला याचे जतन संवर्धनासाठी प्रयोगात्मक अनुदान आज आपण जाखडी आणि नमन याची घोषित केली. त्यानिमित्तचा कार्यक्रम आहे. बरोबरीने जाखडी असेल, नमन असेल, शक्तितुरा असेल, अन्य आपले जे कोकणातले असलेल्या लोककलांचे महोत्सव शासन आता अगोदर करतच होती, आता दुप्पटीने करेल. म्हणजे ते आपल्या कलाकारांना सुद्धा व्यासपीठ मिळेल आणि त्यातनं सुद्धा त्यांचा फायदा.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील गदारोळानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झालेत. नगराध्यक्षांनी विरोधकांवर विकास कामांना विरोध केल्याचा आरोप केलाय आणि त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचं खंडन केलं. विकास कामांना आमचा विरोध नाहीये, नियमबाह्य आणि बेकायदेशीर कामांना विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सभेचं इतिवृत्त न वाचताच विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तसंच सभेचं चित्रीकरण प्रशासनाकडे असून ते कायदेशीर प्रक्रियेद्वारे मागवलं असल्याचं सांगत त्यातून सभागृहात नेमकं काय घडलं हे स्पष्ट होईल असा दावा भाजप नगरसेवकांनी केलाय. नागरिकांची दिशाभूल केल्याचाही आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय. पुण्यात 9वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवरील कथित लैंगिक अत्याचाराप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित रोबोटिक शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक विद्यार्थिनीला ऑनलाईन रोबोटिक्सचे प्रशिक्षण देत होता आणि त्याची तिच्याशी पूर्वीपासून ओळखही होती. काही दिवसांपूर्वी घडलेला प्रकार विद्यार्थिनीनं कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणात आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान आरोपीनं अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचाही तपास पोलीस करतायत. आरोपीला काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचीही माहिती समोर आली. या घटनेचा पोलीस तपास करतायत. एक 14 वर्षाची मुलगी जी 9वीला आहे ती रोबोटिक्सचं शिक्षण घेण्यासाठी आरिफ सय्यद नावाच्या एका शिक्षकाच्या घरी जात होती. ॲक्च्युली तो शिक्षक जो आहे तो अगदी लहानपणापासून म्हणजे ज्युनियर सिनियर KG पासून तिचा शिक्षक आहे. बऱ्याचदा ती मुलगी त्या शिक्षकांच्या घरीसुद्धा मुक्कामी थांबलेली होती. तिचा थोडासा विश्वास चांगला संपादन केलेला होता आणि 2-3 आठवड्याच्या पूर्वी त्या मुलीचा थोडंसं लैंगिक छळ करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याबद्दल तिनं घरी 1-2 दिवस काही सांगितलं नाही आणि तिनं तिच्या बहिणीला याच्याबाबतची माहिती दिली. त्यामुळं त्या बहिणीनं लगेच पोलिसांना कळवलं. पोलिसांनी खात्री केली आणि पोलिसांची जेव्हा खात्री पटली तेव्हा लगेच त्यांनी पोलीस कंप्लेंट या आरिफ सय्यद याच्या विरोधात दिली. FIR दाखल केलेला आहे. कालच या शिक्षकाला आम्ही अटक पण केलेली आहे. आज कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेलं होतं. 17 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. तो एक स्वाभाविक उद्रेक होता. त्या शिक्षकाला जेव्हा बाहेर आणलेलं तेव्हा बाहेर पब्लिकनी थोडंसं त्याला मारायचा प्रयत्न केलेला होता. नाही तो मदरशामधल्या मुलींना रोबोटिक्सचं शिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन देण्याचं